Hello friends, last period we have seen the rules of direct speech into indirect speech. Now today we are going to learn first part of there are four types. There are four types of the डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच. विद्यार्थी मित्रांनो, याचे चार प्रकार आहेत. प्रत्यक्ष कथनामधून अप्रत्यक्ष कथन करताना याचे किती प्रकार आहेत? तर चार प्रकार आहेत. त्याच्यामधला फर्स्ट टाइप्स ऑफ द डायरेक्ट स्पीच इंटू डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच, याचे चार प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला फर्स्ट टाइप assertive, or it is also called a statement. Assertive statement sentences or it is also called a statement. म्हणजे याला मराठीत म्हणतात विधानार्थी वाक्य. फॉर एग्जांपल assertive sentence or statement, विधानार्थी वाक्य. तर त्याचे काय थोडेसे रूल आहेत. रूल्स म्हणजे नियम. मराठीतून घेतो बाबा. जर इफ आहे का नाही, इंग्रजीमध्ये इफ, मराठीमध्ये जर रिपोर्टिंग वर्क म्हणजे बाहेरील क्रियापद. बाहेरील क्रियापद बाहेरील क्रियापद सेड असेल तर तेच म्हणजेच काय सेड वापरावे. ओके, बरोबर. नंबर 2, रिपोर्टिंग पर लिहिलं बाहेर क्रियापद. रिपोर्टिंग पर सेट टू असेल तर टोल्ड वापरायचं. कारबी जे लिहून दिलेले आहेत नियम, प्रत्यक्ष कथनामध्ये असेल तर प्रत्यक्ष कथन ते तर नियम आहेतच, पण त्याबरोबर आपण आता या प्रकारे असर्टिव्ह स्टेट किंवा स्टेटमेंटची वाक्य आपल्याला सोडवायची असतील. इफ यू सॉल्व द सेंटेन्स ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स ऑर स्टेटमेंट, जर या प्रकारचे वाक्य जर आपल्याला सोडवायचे असतील तर काय केलं पाहिजे? तर समजा रिपोर्टिंग वर्ब की जे बाहेरील क्रियापद स्पीकर जो असतो त्यानंतर म्हणजे जो बोलणारा व्यक्ती तो आणि त्याच्यानंतर क्रियापद वापरलेलं असतं, सेड असेल किंवा सेड टू असेल, तर त्याप्रमाणे असा बदल करायचा आहे. त्यानंतर तिसरा नियम स्वल्पविराम किंवा अवतरण चिन्ह
टाकण्यासाठी अप्रत्यक्ष कथन करताना हे अवतरण चिन्ह सुरू करून निघून जातं. काढून टाकण्यासाठी that या conjunction त्याला म्हणतात जोड शब्द. वापर करावा. बघा, जर कंजक्शन त्या ठिकाणी दॅट म्हणून वापर करायचा आहे आणि पुढचा सर्वनाम व काळ, सर्वनाम व काळामध्ये, सर्वनाम व काळामध्ये इतर आवश्यक म्हणजे बाहेरील स्पीक म्हणजे बाहेरील करता म्हणून आपण बाहेरील जो स्पीकर आहे, बाहेरील स्पीकर म्हणजेच करता, त्या वाक्यातील करता व क्रियापदाच्या काळानुसार बाहेरील, बघा, सर्वनाम व काळामध्ये इतर आवश्यक बाहेरील स्पीकर करता क्रियापदाच्या काळानुसार बदल करावा. बदल करावा. ठीक आहे. तर यानुसार आपण काय करतो, प्रत्यक्ष वाक्य बघूया आपण. अजून थोडंसं किंवा पाचवा एक नियम, पाचवा बघा, बाहेरील म्हणजे रिपोर्टिंग, बाहेरील क्रियापद, क्रियापद रिपोर्टिंग फॉर्म से किंवा सेज व भविष्यकाळ शाल विल असल्यास direct speech इसका प्रत्यक्ष कथन यामध्ये बदल होत नाही. बाहेरील क्रियापद जर म्हणजे रिपोर्टेड बरोबर सेज किंवा भविष्यकाळ शाल होईल असं असल्यास डायरेक्ट स्पीकिंग प्रत्यक्ष कथन यामध्ये बदल होत नाही. ना बघा, आता प्रत्यक्ष आपण वाक्य पाहूया आपण.
Now we solve the sentence of assertive sentence, that means statements. Raju said to Ganesh, comma, double comma मध्ये, you cheated me. बघा, you cheated me in this case. In this case, अवतरण चिन्ह कंप्लीट आणि इथंचा पूर्ण वाक्य फुल स्टॉप. Raju said to Ganesh, you cheated me in this case. बघा, this is Raju is a speaker, means subject, first sentence, and said to is a reporting verb, reported subject, reported verb, आणि याच्या लिंग वचनाप्रमाणे आणि याच्या काळानुसार आतमध्ये बदल करायचा आहे. आलं लक्षात? तर बघूया आपण इथं मात्र काय काय होतं की सेट टू आपण काय सांगितलं, सेट टू असेल तर टोल्ड लिहायचं. हे मला इथं मात्र बदल करायचं, बाकीचं करायची गरज नाही. जे आहे तेच नेहमी तो कोण बोलणारा आहे, कोणाला बोललेला आहे, म्हणजे बोलणारा रिपोर्टेड स्पीकर कोण आहे आणि कोणासाठी बोललं ते आहे तेच. फक्त जर सेड असेल तर सेड, इथं राजू सेड असेल तर या ठिकाणी गणेश वगैरे दिलेलं असतं. जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलला असेल तरच सेड टू दिलेलं असतं. मग नाही का सेड असेल सेडच द्यायचं. म्हणजे या ठिकाणी कसं असतं, राजू सेड असतं, हे काय टू गणेश दिलेलं असतं. अरे गणेशला उद्देशून बोललेलं आहे म्हणून शेड टू लिहिले, आणि शेड टू लिहिले तर तोंड लिहायचं. तोंड गणेश. ही कॅन्सल करण्यासाठी काय करायचं ना, डॅश. हे कॅन्सल होतं आणि हे पण कॅन्सल होतं. पूर्ण डबल कॉमा कॅन्सल, दॅट मी करायचा. आता यू म्हणजे तू म्हणजे कोण, गणेश. गणेशला नाव काय आहे, ही. आता इथं बाहेरचं क्रियापद कसं आहे, टोल्ड आहे, पास्ट टेन्स आहे. इथं तर पास्ट टेन्स लिहू शकतो आपण. चिटेड मी, मला म्हणजे कोणाला, राजूला. मला म्हणजे कोणाला, राजूला, म्हणजे त्याला. हिम, कारण आपण न्यू घेतले, बाकीच्या बद्दल काही गरज नाही, होतच नाही. इन दिस केस हिच्या ऐवजी दॅट. इन दॅट केस. बाकीचं तुम्हाला काल टेबल लिहून दिलेलं आहे की प्रत्यक्ष कर्त्यामध्ये काय असेल काय लिहायचं आहे. तर इन दॅट केस. ओके, अच्छा सेकंड सेंटेन्स बघू आपण. आता हेच वाक्य आपण बघू शकतो बघा, असं कसं, हेच वाक्य बघा. राजू सेड, केसच नाही, हा फक्त राजू कॉमा यू चिटायचं चालेल, चिटल्या, यू चिटली in this case. आता ही आहे कसली सर, राजू ऑथरायझेशन कट करायचे, दॅट यू म्हणजे तुला, तुला म्हणजे कोणाला इथे उल्लेख केलेलाच नाही.
हां तर कोणाचं उद्देश केला म्हणजे यूच्या ऐवजी ही लिहितो आपण पी पास्ट टेन्स चिटचं चिटेल मला म्हणजे कोणाला राजूला त्याला हिम इन दॅट केस ओके अशा पद्धतीने लीला said to Sila comma this is my car sorry और then complete full stop लीला जो स्पीकर बदलायचा आहे आपण लीला सेड टू त्याऐवजी टोल्ड लीला टोल्ड सीला या उदाहरणात करून टाकायचे दॅट आता इथे दॅट आलं हे कशासाठी तर हे अवतरण चिन्ह जे आहे स्वल्पविराम आणि हे अवतरण चिन्ह डबल एंड कॉमा आणि स्वल्पविराम कॉमा हे कॅन्सल करायचं आहे की नाही काय करायचं आहे विच लेटर विच वर्ड यूज और कंजंक्शन दॅट वी यूज दॅट कंजंक्शन व्हाय टू कॅन्सल द कॉमा ॲज वेल ॲज डबल एंड कॉमा जर समजा जर डबल अवतरण दुहेरी अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम हा कॅन्सल करण्यासाठी आपण दॅटचा उपयोग करतो आणि आपण लिहिलेलं आहे की प्रत्यक्ष करता जर दिस असेल तर दॅट घ्यायचं इथं परत दॅट डबल येते हे कंजंक्शन दॅट आणि हे दॅट रिप्लेस बाय दॅट रिप्लेस बाय दिस किंवा दिस रिमूव्ह बाय दॅट दिस हे काढून टाकायचं कशाने काढून टाकलं तर दॅट इज परत क्रियापद हे बाहेरचं क्रियापद भूतकाळ असल्यामुळे इजचं काय होतं भूतकाळ वॉज आणि माय म्हणजे माझा म्हणजे कोणाचा लीला म्हणजे तिचा तिथे कुठल्या त्याच्यामध्ये हर का अशा पद्धतीने करायचं लक्षात लीला सेड टू च्या ऐवजी टोल्ड सीला आहे असल्याचं कंजंक्शन कॉमा डबल एंड कॉमा कॅन्सल करण्यासाठी दॅटचा उपयोग करायचा या ठिकाणी दिस असल्यामुळे तर दॅट येईल इज हे वर्तमान काळातले क्रियापद आहे बाहेर मग सांगितलं आपण की बाहेरील क्रियापदानुसार आतील काळ बदलतो बाहेरचा भूतकाळ टोल्ड असल्यामुळे टोल्ड हे भूतकाळ असल्यामुळं आत देखील भूतकाळ करायचा इजचं एक वचन कारण इज एक वचन आहे सॉरी इज हे एक वचन आहे आणि प्रेझेंट टेन्स आहे आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे परंतु पास्ट टेन्स करताना त्याच्या अगोदर करता कुठला आहे दॅट तर दॅटच्या म्हणजे एक वचन असेल तर त्या ठिकाणी एक वचन तशा प्रकारे त्याला अनुसरून असं क्रिया वापरायचं दॅट एक वचन आहे म्हणून ऑज माझा म्हणजे कोणाचा जो बोलणारा कोण आहे तर लीला म्हणजे माझा म्हणजे कोण तिचा जर या ठिकाणी जर गणपत आला असता गणपत तर त्याचा आला असता तर त्याचा शब्द कुठला आहे हीच त्याला असतं तर त्याला कुठला शब्द असतं ही मान असतं त्याचा त्याची त्याच्याला हीच आणि त्याला असतं तर ही म्हणजे माझी त्याची काय म्हटलं असतं तर गणपतची तर हीच आला असतं ठीक आहे ठीक आहे बघा तो वाक्य येतं
I said I am well. आय स्पीकर आहे तो वाईल करतात स्पीकर कोण बोलणार आहे तर आय सेट जर सेटच आहे तो त्याला काय करायची काही गरज नाही. इथं अवतरण चिन्ह आहे किंवा स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह कट करण्यासाठी काय करायचंय स्वल्प अवतरण चिन्ह असं द्यायचं असते नेहमी. या ठिकाणी गाठ असते खाली आणि इकडची गाठ असते ते वर असते. तर आपण असं लिहायला पाहिजे नंतर स्वल्पविरामची गाठ कशी अशी असते. आय सेड हे कॅन्सल करण्यासाठी काय करायचं दॅट. आय साईडच राहील तर मी आता पण मीच म्हणतोय म्हणून आयच. मी म्हणजे कोण आहे सॉरी मी म्हणजे ही वर सी आता कुठून लिहावं ही वर सी तर काय आपल्याला माहित नाही. आय असं खरं तर ही वर सी लिहितात पण माहितीच नाही आपल्याला. आणि ह्याचं बाहेर क्रियापद सेट भूतकाळ आहे म्हणजे काय आहे वॉज वेल. ठीक आहे आय वॉज वेल. कारण त्याचं समज वाक्य आहे त्यानेच केलेलं आहे म्हणून समजून करायचं ना. दीपिका से टू कृष्णा. दीपिका से टू कृष्णा I have completed my film. बघा कसं आहे दीपिका सेट टूच्या ऐवजी टोल्ड कृष्णा. हे करणे काय करायचं आपल्याला दॅट. आय म्हणजे मी म्हणजे कोण दीपिका. दीपिका म्हणजे त्याचं सर्वनाम कुठलं आलं सी. पुल्लिंग असेल तर ही स्त्रीलिंग असेल तर सी. हॅवचं पास्ट टेन्स हॅव. कारण का इथलं क्रियापद बघा दोन स्टेट टू टोल्ड एक भूतकाळ आहे पास्ट टेन्स आहे म्हणून हॅवचं पास्ट टेन्स हॅड काल दिले आपण. हॅड कम्प्लीटेड. माझा म्हणजे कोण बोलणार कोण आहे स्पीकर कोण आहे दीपिका. दीपिका म्हणजे माझा तिचा पर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला समज असेल. नाउ complete the assertive sentence or statement here and now or the tomorrow next period we will see the second types of the direct speech indirect speech interrogative sentence. आता याचा दुसरा जो प्रकार आहे आपण तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे तो आपण पुढील तासाला पाहू. ठीक आहे.